पवारांच्या वर्चस्वाला भाजपकडून सुरुंग। अजित पवारांविरोधात मोहोळ यांचा शड्डू। ऑलिम्पिकच्या आखाड्यात रंगणार महाकुस्ती। राज्याच्या क्रीडा क्षेत्रातील आखाड्यात आता महाकुस्ती रंगणार आहे। गेल्या 12 वर्ष महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनवर अजितदादांचं वर्चस्व आहे आणि याच वर्चस्वाला सुरुंग लावण्यासाठी पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना भाजपनं मैदानात उतरवलंय। कुस्तीगीर संघाच्या बळावर मोहोळ यांनी थेट अजित पवारांच्या विरोधातच शड्डू ठोकलाय। 2013 पासून महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनवर अजित पवारांचा दबदबा आहे। खो खो आणि कबड्डी संघटनांवर त्यांचं नियंत्रण आहे। 2013, 2017, 2021 या तिन्ही निवडणुका अजित पवारांनी एकतर्फी जिंकल्या। यावेळी कबड्डी संघटनेतून अजित पवारांनी 4थ्या टर्मसाठी अर्ज दाखल केलाय, तर दुसरीकडे कुस्ती महासंघाच्या माध्यमातून मुरलीधर मोहोळ महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीत उतरले। महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनशी जोडल्या गेलेल्या 30 संघटनांमधून प्रत्येकी 2 असे 60 जण या निवडणुकीत मतदान करतील। दरम्यान महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनवर खेळाडू अध्यक्ष असावा यासाठीच मुरलीधर मोहोळ यांनी अर्ज भरल्याचं कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप घोंडवेंनी म्हटलंय। महाराष्ट्रातल्या तमाम खेळाडू असतील, क्रीडा संघटना असतील, खेळातले पदाधिकारी असतील, क्रीडा महाराष्ट्र असतील, या सर्वांची इच्छा होती की या संघटनेमध्ये अध्यक्ष एखादा खेळाडू असावा आणि हा सर्व आग्रह माननीय केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना झाल्या कारणाने मुरलीधर मोहोळ या निवडणुकीसाठी आज उमेदवारी दाखल केली। दुसरीकडे ऑलिम्पिक निवडणुकीसाठी कुणीही फॉर्म भरू शकतं असं म्हणत अजित पवारांनीही मोहोळ यांच्या विरोधात दंड थोपटले। ताई, तुम्हाला पण जर फॉर्म भरता येत असेल तर आपण पण भरू शकता। ही लोकशाही आहे, प्रत्येकाला फॉर्म भरण्याचा अधिकार आहे आणि जे तिथले मतदार आहेत ते मतदार त्याबद्दलचा निर्णय घेतील। राज्यात आधीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापलेलं आहे। त्यातच महायुती सरकारमधीलच 2 उमेदवार ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी आमने सामने आल्यानं 2 नोव्हेंबरला होणारी ही निवडणूक फक्त क्रीडा क्षेत्राची आहे की महायुतीतल्या राष्ट्रवादी आणि भाजपच्या राजकीय पॉवर गेमची, अशी ही चर्चा रंगली आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी।